नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शववाहिनी मिळाली नाही. मृत बाळ प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून 80 किमीचा एसटी प्रवास. पाहुयात काय आहे बातमी. मोखाड्यात आरोग्य यंत्रणेचा अमानुष चेहरा. एकीकडे आरोग्य सेवा सुधारण्याचे दावे सरकार करत असताना दुसरीकडे मात्र आरोग्य व्यवस्थेची क्रूर, मुरदाड आणि बेजबाबदार रूप समोर येत आहेत. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात जोगलवाडी सारख्या अतिदुर्गम भागात घडलेली हृदयद्रावक घटना हेच वास्तव अधोरेखित करते. 10 जून 2025 रोजी अविता सखाराम कनवर वय 26 वर्ष या गर्भवती महिलेला मध्यरात्री प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने तब्बल 15 तास उलटले. शेवटी एका खासगी वाहनातून खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथून मोखाडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठीही रुग्णवाहिका मिळाली नाही आणि इतर केंद्रातून रुग्णवाहिका मागवावी लागली. या दरम्यान गर्भातील बाळ मरण पावले होते. मोखाड्यात प्राथमिक उपचारानंतर मातेची प्रकृती गंभीर झाल्याने तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. 18 तासांच्या या जीवघेण्या प्रवासानंतर मातेला अखेर वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. मात्र तिचं बाळ गमावलं होतं. मृत्यू थांबला नाही. अमानुषता पुढे सुरूच. सखाराम कनवर यांना आपल्या मृत अर्भकाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी गावी न्यायचे होते. मात्र नाशिक जिल्हा रुग्णालयात शववाहिनी उपलब्ध नव्हती. खासगी वाहन भाड्याने घेण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. शेवटी एका पित्याने कठोर मन करून आपल्या अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले आणि एसटी बसने 80 किलोमीटरचा प्रवास करत बाळाला गावात आणले आणि दफन विधी केला. पत्नीच्या जीवनासाठी लढा देणाऱ्या बापाच्या नशिबी मृत बाळाच्या शववाहतुकीसाठीही संघर्ष होता. एकीकडे पत्नी रुग्णालयात एकटी होती तर दुसरीकडे मृत अर्भकाचा अंत्यविधी करण्याची वेळ त्याच्यावर होती. या घटनेमुळे मोखाडा तालुक्यातील आरोग्य सेवेची गंभीर वाईट स्थिती पुन्हा एकदा उजेडात आली आहे. वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती तर बाळाचा जीव वाचला असता, असा आरोप मृत अर्भकाच्या पित्याने केला आहे. शिवाय रुग्णवाहिका मिळवण्यासाठी डॉक्टरांना जाब विचारल्यावर पोलिसांकडून मारहाणीचा आरोपही करण्यात आला आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली असून बेजबाबदार लोकप्रतिनिधी आणि गलथान आरोग्य यंत्रणेला जबाबदार धरले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पीडित पती सखाराम कनवर यांनी केली आहे.